ब्रह्मचर्य व्रत धरून निजधामा गेला श्री रघुनंदन हा नेम धरावया काय कारण काय असे सांगाकडे आम्हाला काय सांगा आम्हाला. प्रभू रामचंद्र वैकुंठाला जाताना ब्रह्मचारी व्रत का धरलं त्याचं काय कारण आहे विचारला प्रश्न श्रोते लोकांना. व्रत धरावया श्री रघुपती काय कारण वाटे चित्ते ते सांगी जामा प्रति संदेह निवृत्ती कारण आहे. आमच्या मनात संशय आला राम ब्रह्मचारी व्रत का धरलं त्यानं काय कारण आहे पुढे जाताना धरून देह त्याग करायचा. आमच्या मनात संशय आमचा संशय फेडा महाराज सांगा बरं. ऐसे ऐकूनी श्रोतयाचे वचन अंगे निवाला एका जनार्दन म्हणे तुमच्या प्रश्नाचे खंडन मधुरावाणी करीत एखाद्यानं खालून म्हणावं तुमचं चुकलंय म्हणून तर तुम्ही करायला तेच राम आहे. बसले बसले एखाद्याने टीक सांगावी माणूस बोलत बोलत हुकतय हुकत नाही. राम म्हणायच्या ठिकाणी रावण म्हणून जाते. खाल्ल्याने एखाद्यानं म्हणा रावण नाही हो राम हा तुला लय कळतंय तुलाही शहाणा झालास का हा त्याच्यावर वनिता श्रोत्याला त्यानं काय म्हणले तुम्ही जे प्रश्न केलाय हो माझ्यानं ताकदीनं राग राग सांगायलाय का कसं काय विचारलं तुम्ही म्हणून नाही. मधुर वचनी संशय निरसन करू लागलेले तुमचं म्हणणं खरोखर आहे पण माझ्या बुद्धीला पटेल ते मी सांगेल तुम्ही ऐका. पुढील श्रीकृष्ण अवतारी पूर्ण ब्रह्म प्रकटावया श्रीहरी भोगोनिया 16 सहस्र नारी ब्रह्मचारी मनवीन. बघा संशय एक विचारला उत्तर आहे का गावबाचं काय. आता ब्रह्मा अवतार आहे पण परिपूर्ण अवतार रामाचा देखील नाही म्हणताय. पूर्ण अवतार रामराव नाही पूर्णतम अवतार हो कुणाचा आहे राम श्रीकृष्णाचा. परत श्रीकृष्ण गेला तर ते ब्रह्मचारी म्हण त्याच्या पाठीमागे उपमा लावली 16 सहस्र नारी भोगुनी ब्रह्मचारी. आता कुठे मेळ बसावा. ब्रह्मचारी कुणाला म्हणतात हो एक तर पत्नी स्त्रीचा स्पर्श नाही त्याच्या स्वप्नात आली नाही कधी हो निष्कप ब्रह्मचारीपणा केलाय त्याला ब्रह्मचारी म्हणा. आमच्या हनुमंताला ब्रह्मचारी जन्मता कासोटी आहे. हे तो 16,000 बायका भोगायच्या पुन्हा ब्रह्मचारी आणि पूर्णतम अवतार आहे रामाचा पूर्ण अवतार पूर्णतम अवतार श्रीकृष्णाचा. गावबा महाराज सांगू लागले श्रोते बिचारे ऐकतात ऐकू लागले ऐका. भोगोनी भोग अभोक्ता ऐसी प्रकट करावया कथा उल्हास थोर श्री अच्युता दाखविथा निज महिमा. आपला महिमा दाखविण्यासाठी भोग भोगायचा पण अलिप्त प्रपंच करायचा हो नाटकी पण माझं माझं म्हणून दाबून धरून बसायचं त्याच्यासाठी जगदा त्याच्यासाठी काम त्याच्यासाठी क्रोध करीत बसायचं मोह धरायचा नुसतं म्हणायचं का धरायचं हो म्हणायचं होत नसतं कुणीही झालं तर. पण देवानं धरलाय काय केलं एवढा भोग भोगून राज्य करून एवढे शत्रू मारून नी भोगता येते काही भोगता नाही त्याला. तो साक्षीभूत आहे असं ते पटवून दाखविण्यासाठी एवढा कर्तव्य प्रभू रामचंद्र करणार आहेत. दुपारी युगात कृष्ण अवतार या कारणे ब्रह्मचर्य व्रत धरिता झाला श्री रघुनाथ पुढील रसाळ चरित्र प्रकट करावया लागोनी. प्रकट करायचे आता पुढील चरित्र वाचू 47 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरे.
या कारणे ब्रह्मचर्य व्रत धरिता झाला रघुनाथ पुढील रसाळ चरित्र प्रकट करावया लागोनी. ग्रंथ करते श्री संत गावबा काका या ठिकाणी सांगतायत, भगवान श्रीरामचंद्र वैकुंठाला गेले शरयू नदीमधून. सर्वच जड जीव वृक्ष पाषाण सगळेच वैकुंठाला घेऊन गेले. मग सर जात असताना भगवंताने सगळं दान केलं, स्त्रिया वगैरे दान केले. मग का केलं त्याचं निरसन, त्याचं उत्तर गावबा काकाने दिलं. स्वतःचा महिमा वाढवायचा होता म्हणून केलं असं सांगतात. तव श्रोते म्हणती कवीश्वरा रामावतारी स्त्रिया पारा दान दिदल्या काय कारण चतुरा स्वर्णाच्या अग्निहोत्रे. आणि श्रोते लोकांनी विचारलं, कवी करला ग्रंथकर्त्याला विचारलं, भगवान श्रीरामचंद्र वैकुंठाला जाण्याच्या अगोदर सोन्याच्या स्त्रिया दान दिल्या होत्या मूर्ती, ती देण्याचं काय कारण आहे आम्हाला सांगा. होम करिता प्रतिदिनी स्वर्ण स्त्री देतसे दानी तयाचे फळामा लागोनी काय असे ते सांगावे. श्रोत्यांनी विचारलं, म्हणले ग्रंथकर्ते कवीश्वरा एक प्रश्न आहे, रोज यज्ञ करत असताना प्रत्येक दिवशी सोन्याची एक स्त्री भगवंत दान देत होते, मग त्याचं काय फळ आहे, ते दान केल्यावर काय मिळणार आहे आम्हाला सांगा. वक्ता म्हणे अहोजी स्वामी तुमचे प्रश्न नदीचे संगमी रामकथा सिंधू मिळालो मी ऐसे भावी तसे मानसे. आणि अशा प्रकारे श्रोत्यांनी विचारल्यावर ग्रंथकर्ते वक्ता सांगू लागले, तुमचे प्रश्न म्हणजे नदी स्वरूप आहे आणि माझं उत्तर म्हणजे रामायण म्हणजे समुद्र आहे आणि तुमची नदीरूपी प्रश्न त्या समुद्राला मिसळलं, दोन्ही एकरूप झालं, तेवढा आनंद आम्हाला वाटायला ग्रंथकर्ते सांगतात. तुमचे प्रश्न कथेची वृद्धी तुमचे वचन लोभे समाधी तुमचे कृपणे कैवल्यपदी पावी जे हो दातारा. तुम्ही विचारताय त्याच्यामुळं आम्हाला सांगायला आनंद वाटतो, उल्हास येतो. तुम्ही विचारताय, बारीक लक्ष देऊन तुम्ही ऐकत आहे, दृष्टीनं ऐकत आहे आणि तुम्ही विचारल्यामुळं आम्हालाही ते सांगण्यासाठी आनंद होतो असं सांगता. तुमचे प्रश्न श्रीराम स्मरण होतसे अधिकाधिक जाण तुमचे प्रश्न भवदोष दहन ब्रह्मपूर्ण होई जे. तुमचे प्रश्न म्हणजे आम्हाला राम आठवून देतो. तुम्ही प्रश्न विचारला रामायणातला, मग सांगत असताना रामाचं ध्यान अंतःकरणाला होतं, रामाचं स्मरण होतं. तुमचे प्रश्नाचं उत्तर देताना आणि राम अंतःकरणामध्ये आठवल्यानंतर नाही भवसमुद्र तरुण जाता येतं. अशा प्रकारचे तुमचे प्रश्न आहेत. वक्ता तुमचे प्रश्नाचे उत्तर द्यावया मी कोण किंकर परिसलगी करोनी सादर तुम्हा प्रती सांगतसे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला काय एवढं काय मी ज्ञानी नाही, हुशार नाही, पण गुरु कृपा आहे, सद्गुरु महिमा आहे आणि जसं बुद्धीला जमल तसं सांगण्याचा प्रयत्न करतो. राम अवतारी स्त्रिया दान केल्या म्हणून पावला श्रीकृष्ण पूर्वसंचित अवश्य दान भोगणे पडे देवादिका. राम अवतारामध्ये रामानं स्त्रिया दान केल्या म्हणून कृष्ण अवतारामध्ये 16,108 मिळाल्या. अगोदर काहीतरी द्यावं लागतंय आणि दिल्याशिवाय मग प्राप्त होत नाही, मिळत नाही. ही देवादिकांना सुद्धा सुटत नाही. रामानं अगोदर दान केल्या नंतर न कृष्ण अवतारामध्ये स्त्रिया मिळाल्या असं सांगतात. पूर्वी स्त्रिया देवोनी दान त्या कृष्णावतारी पावला जाण या लागी श्रुती प्रमाण दिदल्या वाचोन पविजे. श्रुतीनं सांगितलंय, वेदाने सांगितलंय, पुराणाने सांगितलंय, काय दिल्याशिवाय मिळत नाही. घेशी तेव्हा देशी, काहीतरी घेतो. रामानं सोन्याच्या स्त्रिया दान केल्या राम अवतारामध्ये म्हणून कृष्ण अवतारामध्ये 16,000 मिळाल्या असं सांगतात. नाद मुपतिष्ठतो याचा ऐसा से अर्थ
स्वमुखे बोलिला श्री अच्युत पूर्व दत्त पाविजे. भगवान श्री विष्णू स्वतः सांगताय अगोदर द्यावं लागतं मग मिळत असतं. अगोदर दान करावं लागतं. देवादिकांना सुद्धाही सुटलेलं नाहीये. रामानं दान केलं म्हणून कृष्ण अवतारामध्ये त्यांना मिळालंय, प्राप्त झालंय असं सांगतात. या परिश्रुत याचे आक्षेप उत्तर कवीने देवणी त्याचे प्रत्युत्तर पुढे कथा समाप्तीचा विचार आरंभिला जाणावा. अशा प्रकारे श्रोत्याच्या मनामध्ये शंका होती, प्रश्न होता. राम रोजच स्त्रिया का दान करत होता, ही प्रश्न होता श्रोत्यांना. त्याचं उत्तर मिळालं. दान केले म्हणून मिळाल्या. आता अवतार समाप्तीची कथा ऐका. नवेच आठवले माझी ता ते परिसावेजी श्रोता जानकी योगे रघुनाथा कष्ट अपार पै झाले. ग्रंथकर्ते सांगतायत मला एक आठवलं म्हणून सांगतो जाता जाता. आता समाप्ती आहे म्हणजे अवताराची सांगताय. त्याच्यामुळं एक आठवलं. भगवान श्री रामचंद्राला जानकीच्या वियोगानं, सीतेच्या वियोगानं अपार कष्ट झालं होतं असं सांगतात. एक पत्नी वृत्ताचे नेमे क्लेश भोगिले श्रीरामे आणि वनफळे भक्षिली उत्तमे तेने करोनी श्रम झाला. रामाला खूप त्रास झाला. अरण्यामध्ये वनवासामध्ये एकच पत्नी व्रत होता. पुन्हा वनामध्ये फळ भक्षण करायची. अपार कष्ट वनामध्ये झालं असं सांगतात. ऐसी दोन्ही वृत्ते अति दुस्तरे धरली होती श्री रघुवीरे ती श्रमरूप जाणुनी चतुरे कृष्णावतारी त्यागिली. आणि अशा प्रकारचं श्रमरहित जीवन रामाचं होतं. अफाट कष्ट रामाला झालं होतं आणि या अवतारामध्ये कष्ट झालं म्हणून पुढला अवतार त्यांचा आनंदाचा उपभोगाचा जाणार आहे असं सांगतात. कुंडलिकावर द्या विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण. ऐसी दोन्ही व्रत्याती दुस्तरे धरिली होती श्री रघुवीर ती श्रमरूप जाणोनी चतुरे कृष्णावतारी त्यागिली. श्रीराम जय राम जय राम. राजा रामचंद्र भगवान की जय. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघोषणातं कारुण्यसिन्धु करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. असो कथेच्या प्रसंगी भगवान परमात्मा प्रभू रामचंद्राला वंदन, हनुमंतराला वंदन, श्रुती सज्जनांना वंदन करून कथा भाग उर्वरित 5-7 वयाचं विवेचन करायचं आहे आपल्याला. हा भगवान परमात्म्याने जो अवतार धारण केला त्या अवताराचं वर्णन करत असताना संत नामदेव महाराज म्हणतात 7वा बागुल सतवाचा राम म्हणते दशरथाचा रावण वधोनी दशमुखाचा जानकीसे आणिले. अशा प्रकारे या 7व्या अवताराचं वर्णन केलं. पण या अवताराच्या ठिकाणी जे व्रत धारण केलेले होते त्या अवतारामध्ये ते 2 व्रत कोणते, एक पत्नी व्रत आणि दुसरं एक बाणी. बस हे 2 व्रत आणि एक वचने हे फार प्रभू रामचंद्राच्या अवतारामधलं श्रेष्ठ व्रत असणार. एक पत्नी प्रभू रामचंद्र असणारे आणि कोणताही प्रसंग आला शब्दाला बाधा येऊ द्यायची नाही. शब्द कधी त्या ठिकाणी पडू द्यायचा नाही. शब्द सांभाळायचा. असे व्रत प्रभूने सांभाळले. पण यामध्ये फार क्लेश झाले आणि म्हणून भगवंताने पुढच्या अवताराच्या ठिकाणी अवतार धारण करत असताना या व्रताचा त्याग करायचा आणि पूर्ण अवतार रामकृष्ण रामपूर्ण अवतार आहेत आणि पूर्णतम असा अवतार श्रीकृष्णाचा धारण करायचा. म्हणून पुढच्या अवताराची कारण मीमांसा सांगितले. व्रत नेमाचा धरोनी वीट अवतार धरिला असे श्रेष्ठ
करावया पूर्णत्व प्रकाट ऐसे लीला धरिले. अहो भगवान परमात्म्याने 8व्या अवताराच्या ठिकाणी काय केलं? पूर्णत्व आपलं प्रगट करण्यासाठी आणि मी कसा पूर्णतम आहे जगाच्या समोर दाखवण्यासाठी कसल्याच प्रकारचं बंधन ठेवलं नाही. नावापासून ते कार्यापर्यंत कुठंच त्या ठिकाणी सरळपणा नव्हता. उभं राहणं वाकडं, नावात वाकडेपणा आणि करणी सुद्धा वाकडी, अशा प्रकारचा पूर्णतम अवतार भगवंताने 8वा धारण केला. घेऊन कृष्ण रूपाची बुंथी लीला विग्रही श्रीपती आसक्त भुवनी वनीती चोरावयासी हिंडतसे. हो, भगवान परमात्म्याने कृष्ण अवताराच्या ठिकाणी काय केलं? घेऊन कृष्ण रूपाची बुंती, कृष्ण रूप धारण केलं रुपडं, आणि रुपडं धारण केल्याबरोबर कार्याला सुरुवात केली. नुघडता बाळपणाची फुली जेने म्या आदानवी सृष्टी केली, करी गिरी धरुणी उमानिली महेंद्र महिमा. इंद्रदेव त्याचाही महिमा नष्ट केला. नंतर रांगत रंगणी चोरीत लोणी, ही लोणी नवनीत चोरण्याचं काम माझ्या परमात्म्याने केलं आणि सर्व भक्तांचं चित्त चोरण्याचं कार्य केलेलं. भोगी गवळीयाच्या नारी दही चोरीला घर घरी दावी बांधिता सुंदरी यशोदाश्चर्य पावले. आणि ह्या प्रत्येकाच्या घरामध्ये चोऱ्या करत असताना परमात्म्याने गाराने यायचे. मग यशोदा मातेनं कृष्णा चोरी थांबली पाहिजे, नाही थांबवली ना तुला उकळाला बांधून टाकील, अशा प्रकारचं शिक्षा बंधन सुद्धा मातेनं केलं. अरे हे करत असताना भोगी गवळी यांच्या नारे तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी, अशा प्रकारचं कार्य या कृष्ण अवताराच्या ठिकाणी केलं. ऐसा लीला विग्रही जनार्दन तोची दाशरथी रघुनंदन प्रकट करोनी पूर्णपण खेळ खेळे नाना परी. आपलं पूर्णपण त्या अवताराच्या ठिकाणी प्रागट्य केलं. 8व्या अवताराच्या ठिकाणी काय पूर्णपण होतो? भगवान परमात्म्याने मी काय काय कार्य केले त्या कार्याचं वर्णन सांगायचं म्हणजे ज्ञानोबराय सांगतात, कृष्ण कोपोनी जासी मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. एखाद्याला जर मारलं तर मारल्याच्या नंतर त्याला परब्रह्म रूप स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त करून द्यायचं, ही ताकद त्या अवताराच्या ठिकाणी होती. ही सर्व सामर्थ्य भगवंताकडे होतं. म्हणून पूर्णतम अवतार असणारा भगवान श्रीकृष्णांचा. रामायणेचा एक श्लोक भवबंध छेदक समर्थ देख कथोने गेला वाल्मीक शतकोटी संख्या. काय म्हणतायत महाराज? या प्रभू रामचंद्राच्या रामकथेमधलं कथामृतामधला एक एक श्लोक आणि या श्लोकामधला एक एक अक्षर भवसागर त्या ठिकाणी उलंडून पार करून जाण्यासाठी हा उपयोगी ठरणारा आहे. तिन्ही लोक उद्धार करण्याची ताकद या रामाक्षराच्या ठिकाणी कथेच्या ठिकाणी आहे, असं समर्थ असणार प्रभू रामचंद्राची कथा. श्लोकार्धाथवा एक चरण जो नर सादर करी श्रवण तो पर्यंता श्रीरामा पूर्ण मोक्षा माझे अगळा. काय म्हणतायत महाराज? कथा परिसता रामायण श्रीराम सुखावे आपण. हो, प्रभू रामचंद्राची कथा ऐकल्याच्या नंतर प्रभूला अनंतर होणारच आहे.
पण एखाद्याच्या भाग्यामध्ये ती कथा प्राप्तच झाली नाही. एखादा तरी श्लोक ऐकावा. श्लोकही एखाद्याच्या पदरामध्ये पडला नाही तर नुसतं श्लोकामधला अर्धा श्लोक एखादं चरण तरी, आणि तेही नका पडू द्या हो. नुसतं राम हे अक्षर एखाद्याच्या कंठाच्या ठिकाणी जर एखाद्यानं धारण केलं, राम राम ही अक्षरे कंठी धरली उमा शंकरे. उमेनं सुद्धा आपल्या कंठाच्या ठिकाणी धरलं आणि भगवान शंकराने सुद्धा राम नाम कंठामध्ये धारण केलं, तर कंठात धारण केल्याच्या नंतर उद्धार जगाच्या ठिकाणी होतो. म्हणून सर्व श्रोत्याचा, ऐकणाऱ्यांचा उद्धार या कथेतील श्लोकामुळं, अर्ध श्लोकामुळे, अक्षरामुळे होऊन जातो. श्रीरामे उच्चारे गणिका तत्काळ गेले वैकुंठ लोका. हा निश्चय होता कैलास नायका ध्येय मूर्ती म्हणून. प्रभू रामचंद्राचं राम हे नाव किती श्रेष्ठ आहे. व्यवसाय हा म्हणजे काही उच्च दर्जाचा धंदा आहे का? निकृष्ट प्रतीचं काम करणारी ती वेशा गणिका. त्या गणिकेनं आपल्या तारुण्यामध्ये एक पोपट पाळला मनोरंजनासाठी, आणि मनोरंजनासाठी पाळलेला पोपट मरणाच्या वेळेला एक चिंता लागली. जसं त्या राजा भरतहरीला हरणाचं कसं होईल आहे का नाही? हा, भरत राजाला हरणाचं कसं होईल, मरणाचं विसरून गेला. तसंही मरणाच्या समयाला राघो हा शब्द तिच्या मुखामधून निघाला. तू ते आराधिना ऐके पुंसा बोलवीत हो ते कौतुके. तिये वैकुंठित्वा गणिके सुरवाडू केला. अशा प्रकारे त्या गणिकेचा उद्धार सुद्धा एकदा रामनाम घेतल्याच्या नंतर होतो. तर तुमचा आमचा प्रभूची कथा उत्तर कांड संपत्त्यांती वैकुंठा गेला लक्ष्मीपती. ऐशे चरित्र ठेवोनी त्रिजगती उद्धारा करावया कारणे. काय झालं? उत्तरकांड कशा प्रकारे संपलं? भगवंताने आपलं राम हे नाव जगाच्या कल्याणार्थ ठेवलं. भगवंताने कथा ही आपल्यासाठी ठेवली. त्रिजगताच्या ठिकाणी भगवान शंकराने ते कंठात धरले. कारण रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा, राम जप. तो राम जप जगाच्या साठी ठेवला कल्याणाकरता, आणि भगवंताने आपला अवतार कार्य संपवलं आणि भगवान वैकुंठाच्या ठिकाणी एका जनार्दना शरण झाले उत्तरकांड संपूर्ण. पुढे श्रुती करावे श्रीराम स्मरण. राम राम म्हणावे. गावबा काका आपले गुरुवर्य एकनाथ महाराज, जनार्दन स्वामी, दत्त महाराज या सर्वांची गुरु परंपरा सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतात. निश्रोत्यांना एकच विनंती करतात, बाबांनो एक करा. राम राम स्मरा लाव कराट घाला मुळबंदी. उपाधी लक्ष लावून गोविंदा. एकच करा, प्रभू रामचंद्राचं रामस्मरण करा. रामस्मरण केल्याच्या नंतर जीवनाचा उद्धार आहे. हा कथेचा भाव सर्वांच्या समोर प्रकट केला. आदिपासून अंतीवरी श्रीराम कथा अमृत लहरी. सादर जो श्रवण करी तोची संसारे धन्य होय. धन्यता कुणाला द्यावी? धन्यता तेच धन्य जगी तोची एक हरी रंगीला. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरवाचे तो धन्य आहे. किंवा आधीपासून अंतीवरी, सुरुवातीपासून शेवटपर्यंत नुसतं शक्तिपटू नाही.
सुरुवातीपासून शेवटपर्यंत जी प्रभू रामचंद्राच्या अक्षरामधून निघणारा अमृत जो श्रवण करतो ना, जगामध्ये त्याच्यासारखं दुसरा धन्य कोणीच नाही. धन्य तो आहे, त्याचे आई वडील सुद्धा धन्य आहेत. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे उत्तरकांडे काकारटिकाया श्रीराम अयोध्या जनसमवेत वैकुंठ प्रवेशो नाम